दिव्यांग शाळा व कर्मचारी संघटना संदर्भात शासन उदासीन, संघटनेची नाराजी। नंदुरबार येथील कास्ट्राईब कर्मचारी महासंघ दिव्यांग शाळा व बालगृह कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटी आज नंदुरबार जिल्ह्यात आली होती। या संदर्भात येथील कल्याणेश्वर हॉटेल येथे बैठक घेण्यात आली। विजयकुमार ढवळे कार्याध्यक्ष, विशाल असोदे मुख्य संघटक व वरिष्ठ उपाध्यक्ष, शिवाजी बिब्राळे सचिव, सचिन वारुणकर सल्लागार यांच्या उपस्थितीत दिव्यांगांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या संदर्भात विविध गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। बैठकीत सांगण्यात आले की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांना आवश्यक तेवढा निधी वेळेवर उपलब्ध होत नाही। शिक्षक व कर्मचारी वर्गाला वेतन मिळण्यात होत असलेला विलंब, शाळांच्या इमारती व वसतिगृहांच्या अपुऱ्या सोयी सुविधा, शैक्षणिक साहित्यांचा अभाव अशा अनेक अडचणींमुळे शाळा चालवणे कठीण होत आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली। महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दिव्यांगांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येऊ नये म्हणून शासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे। शाळांना आवश्यक तो निधी वेळेवर द्यावा आणि पायाभूत सुविधा सुधाराव्यात अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या। आज नंदुरबार जिल्ह्यातील शाखेच्या नूतनीकरणासाठी आम्ही आलेलो आहोत। आज आम्ही ज्ञानेश्वर कोळीसर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केलेली। हे काम आम्ही गेली 4 वर्ष झालं संघटनेचं करत आहोत। नियमानुसार व संहितेनुसार चालणाऱ्या ही संघटना आहे। दिव्यांग विभागाचे बरेचसे प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये संस्थांचं वेतनेतर अनुदान, कर्मचाऱ्यांचे वेतन, त्याचबरोबर शाळेची वेळ, असे भरपूर जे 35 मुद्दे जे आजपर्यंत आम्ही मांडत आहोत। आम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळी आंदोलनं केली, त्याचबरोबर बऱ्याच वेळा शासनाकडे आम्ही मिटिंगसाठी प्रस्ताव देत असतो, पण शासन बऱ्याच वेळा मिटिंग टाळत असते। हे जाणून काम आहे, हे असं होता कामा नये, कारण कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे वाढतच जात आहेत। आज अनुकंपाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये अनुकंपाच्या जागा कशा भरायच्या याचं सुद्धा शासनाकडून मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे। आज कर्मचाऱ्यांचे वेतन 1 तारखेला वेतन व्हायला पाहिजे, ते 1 तारखेला न होता आज 25-26 तारखेपर्यंत वेतन बनवून आज कर्मचाऱ्यांनी काय करायचं। त्याच्यानंतर नूतनीकरणाचा विषय आहे की 1-2 महिन्याचे नूतनीकरण शाळांचे होतात, तर असंही ते न होता ते किमान 5 वर्ष 3 वर्ष या पद्धतीने झालं पाहिजे। आज बऱ्याचशा शाळेमध्ये कर्मचारी हे रिटायर झालेले आहेत। आज 2 आणि 3 कर्मचाऱ्यांच्या वरती शाळा चालू आहे। त्याचबरोबर चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचा मोठा बोजा पडत आहे। आज तुम्ही 24 तास ड्युटी करायची, आठवड्याची सुट्टी नाही, हे सुद्धा विषय आम्हाला सोडवायचे। त्याच्यानंतर परिचारिका, वसतिगृह अधीक्षक ह्यांचे विषय इतके मोठे की त्यांना सुट्टीच दिली जात नाही। आज आता गणपतीचा सण असताना सुद्धा बऱ्याच जणांना सुट्टी नाही। हा त्या कर्मचाऱ्यांच्या वरती झालेला अन्याय आणि ह्या अन्यायाला असे बरेचसे प्रश्न आहेत जे आम्हाला सोडवायचे आहेत। आज या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही एकत्रित येत आहोत। आमचा 7 दिवसाचा दौरा होता, त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज आम्ही शाखेची नूतनीकरण केलेले आहे। दिव्यांग विभागाची नंदुरबार जिल्ह्यात 2री सभा लावलेली आहे, तर त्या सभेत आज बरेच विषय चर्चेला आले। तर त्यात आज कर्मचारी महासंघाच्या वतीने जो प्रश्न आहे, काही विना अनुदानित शाळा 15-20 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी शासन दुर्लक्ष करतंय। वास्तविक बघायला गेलं तर आज एवढ्या चांगल्या प्रकारच्या शाळा आहेत जिथं कलेक्टरची OSP जज येऊन गेलेले आहेत, त्या शाळांना सुद्धा म्हणजे अपंग कल्याण आयुक्त डायरेक्ट म्हणजे असं अपात्र करतंय। वास्तविक अपात्र का केलं त्याचीही कारण देत नाहीत आणि अपंग कल्याण आयुक्त आणि सचिव यांच्या एकमेकांच्या द्वेष भावनेमुळे आज बऱ्याच संस्थांना म्हणजे अपात्र करण्यात आलेलं आहे। अपात्राचं कुठलंही कारण देत नसताना सुद्धा त्यांनी अपात्र केलेलं आहे। तर अशा प्रकारच्या या दिव्यांग शाळांना पुनश्च दिव्यांग करण्याचा प्रयत्न
शासनाने चालवलेलं आहे, तर हे थांबवा कुठंतरी. आणि जे 15-20 वर्ष जे दिव्यांग आहेत, मतिमंद आहेत, अंध आहेत, मूकबधिर आहेत, अशा विद्यार्थ्यांना म्हणजे ही शाळा किंवा या संस्था जर मुलांना पालन पोषण करतायत, त्यांचे राहणे खाणे कपड्याला ते सगळ्या सोयी सुविधा अश्रेणीतल्या दिलेल्या असताना सुद्धा जर 15-20 वर्ष जर हे शाळांना लागत असतील, त्यातल्या त्या दुसरी बाब म्हणजे सर्वसाधारण शाळांना सुद्धा माध्यमिक किंवा ज्युनियर कॉलेजांना सुद्धा 40%, 60%, 80% दिलं गेलं, परंतु अपंग विभागाला पूर्णतः दुर्लक्ष केलं या शासनाने. तर याला काय म्हणावं हे एक विशेष वाटतं. तरी शासनाने अनुदान धोरणात दिलेल्या शाळांना कमीत कमी त्यांना तरी प्राधान्यानं अनुदान देण्यात यावं, ही मी महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा करू इच्छितो. धन्यवाद.